लवकर या, झाली का तयारी? भरलंय तू काय एवढी जळून आलेला आहे. अरे वा, चला आणले का सगळं सामान? घेतलंय ना. अमृता, अगं खरंच छान दिसतेस या साडीत. बर, मला सांग, तो लाडवांचा डबा घेतलास का बाई? घेतले का आई? हो, आणि चौथ्यांदा विचारताय तुम्ही. हो ना. मला माहितीये ग, एवढ्या आठवणीने माईंनी लाडू करून दिलेत. हे नाही झालं ना तर माझ्या पाठीत लाडू मिळतील मला. चला चला निघूया. उचलतो ना. हे उचलतो एवढं. अरे थांब रे, कशाला तुला आता एवढे कष्ट? अरे काय म्हणजे तिकडे गेल्यावर तुला अमृताला उचलावंच लागणार ना. हे बरोबर आहे. बरोबर आहे. काय बरोबर आहे दादा, तू पण नाही यार. अरे निदान मी इथे उभी आहे ह्याचं तरी भान ठेवा ना. चला चला, सामान घेतलंय सगळं. सगळं घेतलंय नक्की? हो. चार्जर हो, पैसे नीट ठेवलेत का? ते पण आहे. हा, आणि तिकीट? तिकीट हा, 1 मिनिट. गाऊन घेतलायस ना? हो, ठेवलाय बॅगेत. नुसतं ठेवू नको, खाल सुद्धा. शे कसं रे, ह्या बॅगेत ठेवतात का तिकीट? तू पण ना, कुठे ठेवलीत बघ आता. बघ बघ जरा, सापडव कुठे तिकीट. सगळी बॅग ना हा नुसती उचकडून टाकेल. परत लावावी लागणार आहे बॅग आता. हा बघ ना रे, सावकाश. हा, तिकीट कुठे आहे? अरे अक्षय, तुलाच दिली होती ना तिकीट, तुझ्याकडेच असते. तिकीट तू ठेवली होतीस, कुठे सापडत नाहीये. अरे तुला आठवत कसं नाहीये? तिकीट तुझ्याकडे होती. मिळत नाहीत पण तिकीट तू ठेवली होतीस, मी नाही. अक्षय, नीट आठ प्लीज, तुझ्याकडे होती तिकीट. मूर्ख आहेस का तू? तू ठेवली होतीस तिकीट. तुझ्याकडे होती. तू ठेवली होतीस. 1 मिनिट, दोघंही भांडण बंद करा. आधी तिकीट शोधायत कुठे आहेत ती. तू ती बॅग सोड रे, ह्या बॅगेत आहेत का बघ. हा बघ, बघा. मूर्ख. सावकाश जरा, सावकाश. तुझ्याकडे होती, मी काल दिली होती. तिकीट तू ठेवली होतीस. काय ते आपलं. तो माणूस खूप बेरकी वाटतोय सर. हा, म्हणजे फक्त भाज्या चिरून घेतो आणि माहिती काहीच देत नाही. आणि आपण तर त्याला पैसे देऊन बसलोय. हो ना. अहो, म्हणून तर मी गप्प आहे, तोंड सांभाळून आहे. म्हटलं तो वकील आहे, आपल्यापेक्षा कायदा त्याला जास्त कळतो. उगाच फट म्हणता ब्रह्महत्या नको. बरोबर आहे ना माझं? हा नाही, तुम्ही काळजी करू नका, मी सगळी माहिती काढणार. आता त्याच्या ऑफिसवर गिरट्या घालत बसणार आहे कावळ्यासारख्या. हा, यू डोंट वरी. सर, आणखीन एक नोंद घेण्यासारखी बातमी आहे. वसुधा घाडगे गोडबोल्याच्या ऑफिसवर आली होती, कारण कळले नाही. हो, बारीक नजर ठेवतो आणि सगळी माहिती काढतो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ओके, ठेवा सर. याच्याशी बोललं की भूक का लागते कोण जाणे. हा अक्षय ना, एवढी महत्वाची गोष्ट अशी कशी ठेवू शकतो हा? ही अमृता एवढी सिस्टमॅटिक आहे. आणि हा बघा. अगं त्यांचं लक्षच नाहीये. मनाने ते ऑलरेडी केरळला पोहोचलेत, त्यामुळे सगळा गोंधळ झाला. शोध. आठवतंय का तुला? सापडलं तिकीट आणि सामान तू भरलं होतंस, कळलं ना? मला बोलू नको तुझ्याकडे. मग कसं काय हरवलं तिकीट? मला कसं माहिती असणार आहे तिकीट कुठे?
सगळं सामान तू ठेवलं बॅग मध्ये, कळलं ना? अरे तुम्ही दोघं भांडू नका रे जरा. सापडतायत का ग तिकीट? कुठे गेली आहेत? सगळी खोली धुंडाळून झाली, कुठेही तिकीट नाहीये. पण मला एक कळत नाही, रूम सोडून जाणार कुठे तिकीट? हो ना, मी पण हेच म्हणते. मी तर हात सुद्धा लावला नव्हता तिकिटांना. मग तिकिटांना पाय फुटले, गायब झाले तिकीट असेच. अरे तिच्यावर काय ओरडतोय? ते सगळे पॅकेजचे पेपर्स पाकिटात घालून तुझ्याकडेच दिले होते मी. हो, मी ते पण त्या पाकिटात घालून ठेवलं होतं आणि आता पाकिटच गायब आहे ना तिकिटांसकट. म्हणजे पाकिट तू ठेवलेलंस ना? मी एनवेलप मध्ये प्रिंट आउट ठेवली होती, कळलं ना? पण ते तू ठेवलंस पाकिट मध्ये तिकिटांचं, आणि तुझ्यामुळे गायब झालंय ते. थांबा जरा, आता काय करायचंय ते आधी ठरवा. जायचं कसं आता? तू लक्ष ठेवायला हवं होतं. अरे अरे काय झालंय? सांग ना. अरे अरे काय चाललंय? कशाला ओरडताय? काय झालं काय? आई, अगं त्यांची फ्लाईटची तिकीट सापडत नाहीये. काय हा, सापडत नाहीत म्हणजे? आई, सापडत नाहीये म्हणजे सापडत नाहीये. अगं आई, त्यांच्या बॅगा बघितल्या, रूम सुद्धा चेक केला, कुठेच सापडत नाहीये. अरे अक्षय, अरे असा कसा रे तू वेंधळा? उद्या हनीमून वरनं एकटाच परत येशील, म्हणशील ही हरवली, सापडलीच नाही. तुझा काय नेम बाबा? तरी तुला सांगितलं होतं, मोरूचा पापा नीट घे. मोरूचं पाप? हा? म्हणजे तिकीट. वसुधा, तुझं काय चाललंय ग? इथे केवढा गोंधळ झालाय, कळतंय का तुला काही? काय झालंय? कसला गोंधळ झालाय? माई, यांची फ्लाईटची तिकीट सापडत नाहीयेत. बहुतेक आता फ्लाईट मिस होणार यांची. अगं काय बोलतेस तू? शुभ बोलणाऱ्या म्हटलं तर मांडवाला आग लागली. काही आगबीग लागत नाहीये. शांत राहा जरा. मी आलेच. माई कुठे गेली? अरे देवाला साकडं घालायला गेले असतील, तिकीट यांची सापडावीत म्हणून. थोडंसं धोरणीपणाने वागलं ना की देवाला साकडं घालायची गरज नाही पडत वसुधा. ही काही आगबीग लागत नाही, मग सगळं व्यवस्थित होतं. अक्षय, हे काय माहिती? बघ बघ बघ, चेक कर सगळं आहे की नाही. तुझी फ्लाईटची तिकीट, तुझं हॉटेलचं बुकिंग, त्याचे पेपर्स, हे सगळं नीट आहे की नाही बघ. नाही नाही, चेक करतो एकदा. आहेत ना? माई, माई, अनंताने जेव्हा मला आणून दिली नाही सगळी तिकीट, हॉटेलचं बुकिंग, तेव्हाच मी विठोबाला पाठवून त्याचे झेरॉक्स काढून घेतले होते. ही अण्णांची शिकवण आहे. कधी कुठलंही बिल आलं, काही तिकीट आली, कुठलेही महत्वाचे पेपर्स असतील, त्याच्या 3-4 झेरॉक्स आपल्याकडे काढून ठेवाव्यात, उपयोगी पडतात अशा वेळी. खरंय माई. क्या बात आहे माई. वा वा, फारच छान तरतूद केलीये. वा वा.
अरे आता अशी तोंड काय पाडून बसलाय? चला आटपा लवकर, बॅगा घ्या, ट्रॅफिक मिळेल नाही तर तुम्हाला. चला चला अनंता, चल बॅग उचल त्याची. हो हो चला. 1 मिनिट. माझा आता मूडच गेलाय, नाही जात मी आता. अक्षय, अरे मूड गेला म्हणजे? हरवलेली तिकीट मिळाली आहेत ना, मग तुझा उत्साह वाढला पाहिजे उलट. चल चल आवर चल. अरे पण नाही नाही नाही, अरे पण उठा नाही, आता, नाही, उठा. चला, चला. नाही आहे. नाही, तिकीट आणि जायचं बॅगेत आता. घ्या. चला, चल, चल, चल. पहिलं बॅगेत चला, घ्या. हँडबॅग मध्ये. चला 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 चला, तू पण चल. पहिल्या बॅगा खाली जाऊ दे. हा, चला. हो चला, हो हो. हा घाडगे सदन. हो तुम्हाला मी लोकेशन पाठवलंय, तुम्ही ट्रॅक करत या. हो 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 या या. सांभाळून जा. हो बोलवली गाडी येईल. पोहोचल्यावर फोन कर रे. हो हो येते येते. चला उशीर होईल तुम्हाला. गाडी येईल आता. आता राहू दे रे बाबा. चल राहू दे, राहू दे. माई. जा आता निघा. जा जा, चिडू नको आता, जा. आणि जरा चेहरा हसरा ठेवा. हा. अडकून पडलो आता. कधी एकदा केरळला पोहोचतोय असं झालंय ना. बघ बघ. दादा, अरे गाडी आली का? येईल येईल येईल. अजून दिसत नाही पण येईल. काहीतरी लास्ट मिनिट काहीतरी विचार कर ना. काय होणार आहे? तू काहीतरी नाटक करायचं ना. हे दोघं एकमेकांशी एवढं काय बोलतायत? अगं प्लॅनिंग चाललं असेल ग, तिकडे काय करायचं, कुठे जायचं, कुठे फिरायचं. इथे जाऊन सर काय करणार आहे? भांडत राहतील नाही. अण्णा कसे काय आले लोक? अरे रामभाऊ, काय मंडळी हनीमूनला निघाली? अगो बाई, हे कसे काय आत्ता आले? कोणीतरी आहे. जागीरदार आहेत का? अगो बाई, अगं हा राम आहे, जागीरदारांचा मुलगा. काय नंतर सेकंड हनीमून? अहो नाही नाही रामभाऊ, नाही मला आवडलं असतं जायला. का ग? पण आता अक्षय अमृत चालले. या मंडळींपेक्षा त्याचाच उत्साह जास्ती आहे. हो, अण्णा. रामभाऊ पण तुम्ही आज बऱ्याच दिवसांनी. नाही म्हणजे घरी म्हणतोय मी, बेडीवर तुम्ही येत असता नेहमी. हो, अण्णा म्हणाले आमचे खडे इकडेच घरच्या पेढीवर ठेवलेत म्हणून इकडे चालू. हा अच्छा अच्छा. चला त्या निमित्तानं अक्षयची भेट झाली. ते वेळेवर आलो म्हणायचा. हो अमृता, हे रामभाऊ जागीरदारांचे ज्येष्ठ चिरंजीव. ठाण्यात बडप्रस्थ आहे. आपला जुना घरोबा आहे हो त्यांच्याशी. तुमच्या लग्नाला आलो होतो मी, पण तुम्हाला आठवत नसेल. बर तुम्ही निघा, नाहीतर उशीर होईल. तुमचा प्रवासही महत्वाचा आहे. तो सुखात आनंदात व्हायला हवा, म्हणजे भावी आयुष्य सुद्धा सुखात आनंदात जाईल. सुखी रहा, सुखी रहा. सांभाळून जा. हा अनंत, हा? तू जातोयस ना सोडायला? नाही अण्णा, तिकडे पार्किंगचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे कॅब बोलवली. ठीक आहे ठीक आहे. सांभाळून जा. चला रामभाऊ. चला अण्णा, चला सांभाळून जा. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी.
हॅपी जर्नी. अरे किती दिवसांनी आलास इकडे? हा बरं नमस्कार आहेस माई. ना? नमस्कार नमस्कार. बऱ्याच दिवसापासून त्या सुरडीच्या वड्या नाही खाल्ल्या ना तुमच्या हात? तुम्ही दोघी जाग नीट बाय बाय करा. गाडीत बसलेत की नाही बघा. अरे ये आत ये. या हो या या हो. आणि आम्हाला फोटो पाठवा. रोज आणि सतत फोटो पाठवायचे, अपडेट्स द्यायचे, काय चाललंय, कुठे फिरताय, काय एन्जॉय करताय. मस्त. ओके पाठव फोटो. झालं जायचं नाहीये का? टॅक्सी येते ना. येते कॅब येते. आलास ते बरं झालं. पण ये बस बस. ठीक आहे. त्या लाल पिशवीत आहेत बघ त्यांचे खडे. कसा निवांत. हो अण्णा. तुम्ही बसा, मी चहा करून आणते तुमच्यासाठी. हा अगं माई थांब जरा. नीट तपासून घ्या. विश्वासाचं दुसरं नावच घाटगे आहे. बरं मला कशाला थांबवलंयस? अगं माई काय आहे, यांच्या सुनेचं डोहाळे जेवण आहे अरे वा, हो का? आणि त्यासाठी त्यांना तोडे बनवून घ्यायचे. करू की मग? हो तुम्ही नुसतं सांगा, दुकान तुमचं आहे. मग माई महत्वाचं काय माहितीये का, तुझे जे तोडे आहेत ना ते अक्षयच्या लग्नात त्यांच्या सुनेने पाहिले होते आणि त्यांना तसेच बनवून घ्यायचे. जरूर कर हो. आणि ते तोडे माझे नाही येत हो, जिजीने दिलेत मला. माझा अमूल्य ठेवा आहे तो. तुझ्या सुनबाईला नक्की आवडतील. हो. ते तोडे काढ, त्याचे फोटो काढून कारागिरांकडे पाठवायला हवेत नमुन्यासाठी. बघ बघ आहेत ना रे तिकडेच. बघू खडे. तोडे मिळत नाहीये. अरे तिकडेच आहेत, बघ जरा. असं काय करतोयस? आतमध्ये बघ ना जरा. इकडे मागे पुढे झाले असतील कुठेतरी. हे खडे माई नाही मिळत आहेत. अरे चोर कप्प्यात बघ बघू. असणार, असं कसं होईल? माई तोडे मिळत नाहीयेत. तोडे नाहीयेत? हे खडे खोटे आहेत. हे अनंत, आपण एक सेल्फी काढूया. हा अमृता ये. अमृता स्माइल यार. केरळवाली एक्साइटमेंट. येस स्माइल. मस्त. हे अनंत, आता आमच्या दोघींचा एक. चल वहिनी पाऊट करूयात. हा वा मस्त. समजून ये ना, चिडू नकोस आणि प्लीज रडायचं पण नाही. क्यू मृदुले, ऐक, तुझा लेक आता या वेळेला कोणाशी चोरून बोलतोय ग? काय करू? केले ना सगळे उपाय. कळलं का क्यू? अमृता इकडे. अरे गाडी आली वाटतं. हा चला 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 चला. खडे पण अरे काय करतात? काय म्हणतोयस तू? खडे खोटे तोडे नाहीये तिजोरीत. असं कसं होईल? नीट बघ बघू परत तू. माई तिजोरीत कुणीतरी हात मारलाय. अहो हा का? अहो अहो
अहो अहो काय होतंय तुम्हाला? अहो लवकर ये लवकर. काय होतंय तू? अनंत अक्षय मृदुला अहो काय होतंय तुम्हाला? फोन करू. जा पटकन जा. अहो ऐका जरा माझं. अहो बघ ना कसं करतायत. काय झालं? अरे अरे थांबा रे बाबा, आपल्या तिजोरीत कुणीतरी हात घातलाय, चोरी झाली आपल्याकडे. काय? माहींचे तोडे गेले आणि खडे. अरे देवा, माईंचे तोडे गेले. माई मी अण्णांची गोळी आणू का पटकन? आधी पाणी घेऊन येते. आणते. राम कुठे गेलाय? ते फोनवर बोलताय डॉक्टरशी बाहेर.